शिकणार आहोत ईची मॅजिक म्हणजे ईची काय शिकणार आहोत आपण जादू. हा मी फळ्यावर पहिला शब्द लिहितीये. काय शब्द लिहिला रे फळ्यावर? बॅट. बॅट काय लिहिलाय? बॅट. हा जो ए आहे की नाही याचा उच्चार काय लिहिलाय इथं आपण? ॲ लिहिलाय. एचा उच्चार काय लिहिलाय? ॲ. ब ॲट बॅट काय शब्द लिहिलाय? बॅट. काय शब्द लिहिला शिवांश? बॅट. पुढे आपण शब्द लिहू RAT रॅट. काय शब्द लिहिला? रॅट. सांगा बरं मग आणखी असे शब्द ॲ उच्चारवाले. मॅट. छान. MAT मॅट. CAT कॅट. कॅट. या काय काय बोलायचं? कोणता लिहायचा आता? खुशी. सॅट सॅट. आणखी सांगा बरं. मॅट लिहिलाय आपण इथे. फॅट लिहू आपण. फॅट. फॅट. कॅप. इथे लिहिलाय आपण कॅप. त्याच्यानंतर आपण लिहूया या ठिकाणी मॅड. MAD मॅड. त्यानंतर लिहू आपण PAD पॅड. CAN कॅन. त्याच्यानंतर लिहू FAN फॅन. पुढे अजून एक ओळख करू आपण. PAN काय होईल? टॅन. मी काय सांगा एखादा शब्द ॲ उच्चारवाला लिहायचा आपल्याला. ज्या शब्दामध्ये कॅन CAN कॅन आपण या ठिकाणी लिहिलेला आहे. अजून सांगा मग. पॅन एक होऊ शकतो पा. PAN पॅन. PAN पॅन. अजून सांगोरी डॉग. DOG डॉग. DOG डॉग मध्ये ओ उच्चार ओ आलाय त्याच्यामध्ये ए आलाय का? नाही. मग डॉग शब्द लिहायचा आहे का आता आपल्याला? ॲ उच्चारवाले. ज्या शब्दामध्ये शिवांश ॲ उच्चार होते कशाचा? दिलेल्या शब्दामध्ये एचा उच्चार ॲ होतो असे शब्द शोधायचे. सांग शिवन्या. पॅन. PAN पॅन. पॅन लिहिलेला आहे का इथे? नाही लिहिलेला. मग इथे लिहिलं ना पण पॅन. BAD काय होईल रे? BAD बॅड. सांग. सॅड. सॅड लिहिलाय का? नाही. बस खाली. सॅड. CAD सॅड. सॉरी SAD सॅड. अजून टॅप का? टॅप नाहीये का याच्यात? नाहीये. TAP टॅप. बॅग. बॅग. BAG बॅग. आणखी सांग शिवन्या. डॅम. DAM डॅम. बॅड. बॅड लिहिलंय ना. अजून सांग आठवतोय का एखादा? बॅट लिहिला. रॅट लिहिला. मॅट कॅट सॅट फॅट कॅप मॅड पॅड कॅन फॅन. बरं आपण एवढे शब्द आपण पॅड. पॅड शब्द आहे का बघा? आहे ना पॅड. फॅन पण लिहिलंय. बरं आता अशा आणखी बरेचसे शब्द आपल्याला सापडणार आहेत. पण आपल्याला काय शिकायचे? ईची जादू किंवा ईची मॅजिक शिकायची. आता आपल्याला काय करायचंय? या बॅट शब्द आपण लिहिलेला आहे. मग आता हा जो ए आहे ना एला काय जोडायचा पुढे? ई. जेव्हा आपण या शब्दामध्ये ई जोडणार आहे शेवटी तेव्हा या शब्दाचा उच्चार बदलणार आहे. मग आपण इथे फक्त काय शिकतोय? वाचन शिकतोय. आता आपण लिहिलेले जे शब्द आहेत याचा अर्थ आहे पण याच्यापासून जे शब्द तयार होतील त्या सगळ्या शब्दांचा अर्थ निघेल असं नाही. पण आपलं केवळ इथं काय उद्देश आहे? वाचन आलं पाहिजे आपल्याला. इंग्रजी वाचन शिकायचं आहे की नाही तुम्हाला? मग आता हे साधे साधे शब्द तर मी वाचायला शिकवले होते तुम्हाला. पण आता ह्या अशा शब्दामध्ये शेवटी जर ई आला तर मग या शब्दाचं वाचन बॅटचं वाचन काय होते ते बघायचं आपल्याला. आता काय करायचं? आता इथं बॅट शब्द आहे की नाही? बॅट तसाच लिहिला आणि शेवटी काय लावला मी? ई लावला. तर हा जो ए आहे की नाही
हा ए याचा पहिला उच्चार इथं ॲ होत होता, बरोबर आहे. पण जेव्हा तो इथं ह्या शब्दामध्ये त्याच्यात ई आलाय शेवटी रुद्र, मग आता मात्र या ॲचा उच्चार काय होणार, ए होणार. काय होणार, ए. काय होणार, ए. म्हणजे उदाहरणार्थ हा शब्द कसा येईल मग, बॅचा काय होईल इथं, बे. बेट. बेट झाली की नाही जादू इथे. फक्त ही लावला आपण तर शब्दाचा उच्चार बदलला इथे. बेट. तसंच रॅटचा आता आपण इथं लिहिला RAT, रॅट आहे हा शब्द, ईश्वरी. हा शब्द काय आहे, रॅट. आता या शब्दाच्या शेवटी आपण ई लेटर लावलं तर रॅचा काय होईल, रे. रेट. रेट. इथं पण तसंच होणार आहे. सगळ्यांनी शांत बसायचं. इथं काय आहे, मॅट. आता हा शब्द वाचता येतोय की नाही तुम्हाला, मॅट. मॅट. पण आता या मॅटच्या शेवटी आपण काय लावणार आहे, ई. मग ह्या मॅचा उच्चार काय होईल आता, मेट. मेट. इथे हा शब्द आपण लिहिला कॅट, याचा उच्चार इथं क्या होतोय, तशी इथे उच्चार काय होतो याचा, कॅट. पण याच्या शेवटी जर आपण ई लावला तर क्याचं काय होईल, के. के ट. तर सॅट. सॅट. पण शेवटी ई लावला तर सॅचं काय होईल, मोठ्याने सांगा, फॅट आहे इथं पहा, FAT, फॅट. याच्या शेवटी जर टी लावला तर फॅचं काय होईल सांगा, हे. हे फेट. कॅप आहे इथं, CAP, कॅ. त्याचं काय होईल, के. के. के प. आता जिकडे झालं सगळ्यांनी शांत लक्ष द्या. आता इथे काय आहे, मॅड. हा शब्द काय आहे, मॅड. त्याच्यानंतर इथं आहे पॅड. आता मॅडच्या समोर जागा नाही राहील, पॅडचं लिहून काढू आपण, PADE. पॅडचं काय झालं आता इथं, पे. पे ड. कॅनचं काय होईल, CAN, कॅन आहे. पण ई लागल्यावर काय होणार, के. केन. काय झालं, केन. FAN, फॅन आहे. पण शेवटी जर ई लागला तर काय होईल, फेन. फेन. आपण असं वाचन करू शकतो की ना. आता तुम्हाला शेवटी जर ई आला, नुसतं जर इकडचा अक्षरीला रॅट हा शब्द वाचता येतो तुम्हाला. पण आता रॅटच्या शेवटी जर ई लेटर लागलं तर रॅचं काय होतं, रे. रेट. तसंच इथे बा टॅन आहे. मग टॅनचं काय होईल, ई लागल्यावर TANE. त्याचं काय होईल, टे. पेन. PAN, पॅ. ई जर शेवटी लागला तर काय होईल, पेन. पेन. हा शब्द आहे, हा वाचता येतो तुम्हाला, बॅड. इथं बॅ आहे पण शेवटी जर ई लागलं, बेड. काय होईल, बेड. SAD, सॅट. पण ई लागला शेवटी तर काय झाला, उच्चार बदलला, सेड. TAP, टॅ हा. पण ई लागला शेवटी तर काय होईल, त्याचं टेप. टेप. BAG, बॅ उच्चार आहे पण शेवटी ई लागला तर काय होईल, बेग. बेग. इथे डॅम आहे की नाही शेवटी, डॅम. ई लागला शेवटी तर काय होईल, डी. मग अशा पद्धतीने काय होतं, याला आपण ईची मॅजिक म्हणू शकतो. शेवटी फक्त ई लेटर लागलं गौरी आणि शब्दाचा उच्चार बदलला.